नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी. मी आहे आमच्या गावातल्या शेतातल्या धूळ पेरणी केलेल्या कापसाच्या शेतामध्ये. आमच्या गावाकडले सेम अशी परिस्थिती ना, हे सगळे एवढे प्लॉट आहेत आमच्यातले. हे धूळ पेरणी केलेले प्लॉट आहेत आणि या ठिकाणून शेतकऱ्यासाठी खास अंदाज देणार आहे. सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यात आपण 11 ऑगस्ट पासून सूर्यदर्शन होणार आहे आणि सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही काय करा, 18 ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमच्या शेतीची कामे करून घ्या. कारण की राज्यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर 18 तारखेपर्यंत सूर्यदर्शन चांगलं होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. आता विभागावाही सांगायचं झालं तर नेमकं सूर्यदर्शन कसं होणार आहे तुम्हाला सांगतो. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आता ना 14 पासून म्हणजे उद्या 14 ऑगस्ट पासून म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर नाशिक या भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि चांगलं 22 तारखेपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर आपण काय करू, पूर्व विदर्भाकडे वळू. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाकडे देखील उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार.